की जबरदस्त मेहनत सातत्याने मैदानाच्या बाहेर राहून घेत असतात ते आपण बाया यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं स्वागत आहे बाया. तर चला सलामीची जोडी आणि पंचांना विनंती करतो आपण देखील मैदानात जावा. जशी पहिली मॅच स्टार्ट होईल, पहिली इनिंग स्टार्ट होईल, जाऊया आपण लवेश यांच्याकडे. आणि या स्पर्धेसाठी धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जनार्दन शिनारे साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाची या ठिकाणी या स्पर्धेला योगदान लाभलंय. त्याच्यानंतर संजयदादा पाटील यांच्या वतीनं 2000 रुपये, 222 रुपये म्हणजे 22 त्यांचा लकी आकडा आपण या ठिकाणी पाहताय. वसंत शिनारे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपये, तसेच सिद्धिविनायक फार्म हाऊसचे ओनर सन्माननीय बलराम शेठ शिनारे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं तिरंगा चषक 2024 तिरंगा क्रिकेट संघ धुंद्रे यांच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. सचिन पाटील सानचंद सायरा फार्म हाऊसचे ओनर, यावं आपलं सहर्ष स्वागत. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. क्वार्टर फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. यातून जो जिंकेल तो पहिला सेमीफायनल श्री गणेश अमन ब्रिगेड वलप या संघाविरुद्ध, त्याच्यानंतर सेकंड सेमीफायनल नांदिवली कोलीवाडा विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाली. सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं बघा, याची आपण नोंद घ्या. जर आपण उपस्थित नसाल तर मग त्या ठिकाणी त्या संघाला विजय दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. वलप संघ उपस्थित झालाय, नेवाली संघ उपस्थित झालाय, नांदिवली कोलीवाडा संघ आपल्याला देखील वेळेवर यायचं आहे. धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच. बक्षीस पात्र फेरीमधील ही लढत आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच जाईल. आई गावदेवी आंबे विपक्ष आई गावदेवी खानाव संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी टीम आई गावदेवी आंबे संघाला. आपण पाहतो 3 षटकाचा सामना खेळवला जाईल. सलामीची जोडी आई गावदेवी खानावची आपण पाहतो. प्रतीक आणि संजू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर संजू थोडंसं नक्कीच मोठे मोठे फटके मारण्यामध्ये खरं तर यश प्राप्त झालं नाही या मॅचमध्ये. पाहूया बक्षीस पात्र फेरीचा हा सामना. गोलंदाज पहिलं षटक घेऊन तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. चेंडू खोदून काढला होता, त्यामुळे प्रतीकलाही 1 धाव मिळेल. धाव संख्येचा श्री गणेश अकाउंट ओपन केलं जात आहे टीम आई गावदेवी खानाव संघाचं. सलामीची जोडी आपण पाहतो. एक साईडला संजू आणि प्रतीक ही मातब्बर जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम खानाव संघाकडून. 3 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा करतील हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिलं षटक घेऊन आलाय प्रीतम पाटील. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या शृंखलेमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. गोलंदाज प्रीतम पाटील पुन्हा एकदा तयार. इथे पहा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू तर टॉपेज लागला होता. शॉट बॅकवर्ड लेगला तिथं खरं तर खेळाडू तैनात आपण पाहतो आणि त्यामुळे या चेंडूवर देखील मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 2. आज रविवारचा दिवस. तिरंगा चषक 2024 आपण एन्जॉय करत आहात. अमर पाटील आणि त्यांची पूर्ण सेना, प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ आणि स्पर्धा ही अंतिम टप्प्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा ऑफस्टिकला बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, सोडून दिला खरं तर प्रतीकने आणि डॉट चेंडू जे होईल इथून सांगता. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 चेंडूमध्ये 2 धावा धाव फलकावर आपण पाहतो. गोलंदाज प्रीतम पाटील तयार. इथे पहा शपल होऊन मारण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. रनआउटच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन. संजूला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. शॉपचे ओनर तथा धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय नारायण चौधरी साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाचं योगदान लाभलंय आणि अमित शेठ पाटील यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं तिरंगा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. पहिल्या विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात खरं तर परतावा लागलं संजूला. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संघाचा कर्णधार योगेश पाटील कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहूया. सुरेख फलंदाजी मागील मॅचमध्ये देखील योगेश पाटीलचे पाहिले आणि प्रतीक पाटील देखील चांगला खेळ सादर करत असताना आपण पाहतो. प्रीतम पाटीलचा हा चेंडू सुरेख तेच तर गोलंदाजी. चेंडू पीच झाल्यानंतर थोडंसं बाहेर घेतलेलं वळण
खरं तर इथं समजू शकला नाही योगेश पाटील आणि डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कसं हाताळावं याचं उत्तम उदाहरण खरं तर देत असताना प्रीतम पाटील. हा देखील मिनी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. वॉट अ शॉट, क्या बात आहे. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईन क्लिअर करत. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. अतिशय दमदार खरं तर हेलिकॉप्टर लगवला. योगेश पाटीलच्या बॅटमधून पूर्णपणे झोकून दिलं होतं. वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईन क्लिअर करत सीमारेषा बाहेर खरं तर चेंडूला पाठवलं गेलं. धाव फलकावर धावा 8. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी बाद आपण पाहतो आई गावदेवी खानाव संघ. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेला संघ आपण पाहतो गावदेवी खानाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय आई गावदेवी आंबे. हॅलो. तर याच दरम्यान धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संतोष चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा आम्ही तिरंगा 11 क्रिकेट संघ धुंद्रे तिरंगा चषक या स्पर्धेमध्ये संतोष चौधरी साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर गोलंदाज आशीर्वाद गोलंदाजी मार्कवर तयार. दुसरं षटक घेऊन आलाय संघाचं. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं. ओव्हर द विकेट पहिला चेंडूवर मोठा फटका लगवण्याचा नादामध्ये डॉट चेंडू खरं तर खेळला जातोय. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क जुळत नाहीये. मोठा फटका लगवायचा होता, लॉफ्ट करायचं होतं चेंडूला. चेंडू पिच झाल्यानंतर अतिशय वेगवान गती आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवर आशीर्वादची. डॉट चेंडू फेकला जातोय. धावफलक स्थिर आपण पाहतो. धावफलकावर धावा आई गावदेवी खानाव संघ जाऊन पोचला. एक गडी मोबदल्यामध्ये 8 धावा. रमणेबहा अतिशय 10 ते 15 पावलांचा रनअप आपण पाहतो आशीर्वादाचा. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. इथे पहा मोठा फटका लगावला जाईल का. स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सरळ सीमा पार. 4 रन. ह्या 4 धाव्याने धावफलक पुढे जाईल. टोटल स्कोर बरोबर धावा लागले त्या म्हणजे 12 धावा. एक गडी बाद. गोलंदाज आशीर्वाद पुन्हा एकदा तयार. रनवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आशीर्वाद 2 चेंडू आतापर्यंत नक्कीच हाताळलेत आणि 4 धावा खर्च केलेत. प्रत्येक सलामीला आलेला फलंदाज बऱ्याचशा आशा पल्लवीत असतील टीम खानावच्या. इथे पहा मोठा फटका लगवला जाईल का. मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली चेंडू आणि खेळाडू येतोय तिथे आपण पाहतो आणि दुसऱ्या विकेटचं पतन. प्रतीकला तंबूच्या अस्त्राला परतावा लागेल. आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आणि या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान ज्यांचं आम्हाला लाभलं ते धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी साहेबांचं या व्यासपीठातील शुभागमन आहे. त्यांचा आम्ही तिरंगा 11 क्रिकेट संघ धुंद्रे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर तुम्ही सिद्धिविनायक फार्म हाऊसचे ओनर धुंद्रे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक बलिराम सिनारे साहेब यांना तुम्ही पाहताय. संजय दादा पाटील साहेब आहेत त्यांच्या समेत पाटील इन्शुरन्सचे ओनर त्यांचा आपण सहर्ष स्वागत करूया. आमचे रवींद्र सिनारे साहेब असतील, त्याच्यानंतर शुभम सिनारे व्यासपीठावरती आनंद आहेत. या सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. दुसऱ्या विकेटचं इथं पतन झालं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू तिथे तैनात आपण पाहतो. एक धाव पूर्ण केले ते. दुसरी धावीचा देखील प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. रेस्क्यू टू सिंगल पूर्ण इथं आपण पाहतो. धाव फलक पुढे जाईल. टोटल स्कोर बरोबर धावा लागले त्या म्हणजे 2 गडी बाद. आई गावदेवी खानाव संघ जाऊन पोचलाय 14 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना खरं तर सलामीची जोडी खरं तर तंबूच्या आश्रयाला परतले. त्यानंतर पंकज आणि योगेश पाटील हे जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आशीर्वाद. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 2 चेंडू अद्याप शिल्लक. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क इथं जाणवला नाही. डॉट चेंडू जे होईल इथून सांगता ते स्तरार गोलंदाजी होती पाहायला मिळते आशीर्वादच्या माध्यमातून. अतिरिक्त गती त्यामुळे चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठेतरी संपर्क जुळला नाही.
पंकज चेंडू हा डॉट खेळला जातोय. षटकातला अद्याप एक चेंडू शिल्लक असेल. धाव संख्या 14. दमदार सुरुवात मी म्हणेल समांतर खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला पाहायला मिळतोय. आंबे विपक्ष खानाव. इथे पहा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. कव्हर रिझर्व मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू 1 पाऊंड सीमा पार. दॅट अखेरीस टोटल धाव फलकावर धावा. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी खानाव संघ जाऊन पोहोचलाय 9च्या सरासरीने. 2 गडी बाद 18 या आकड्यावर आपण पाहतो. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं तसेच व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा या तिरंगा चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले आहेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तिरंगा चषक 2024 मध्ये. 2 षटकाचा अद्याप खेळ संपन्न झालाय. 2 षटकामध्ये धाव फलकावर धावा पाहतो आपण 18. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत जाऊया आपण संगीत कक्षामध्ये. प्रतीक भोईर गोलंदाजी मार्फत आपण इथे पहा सुरेख फटका. वॉटर शॉट योगेश पाटीलच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम षटकार. नेत्र दीपक फटका होता. योगेश पाटीलच्या बॅट मधून खरं तर हा फटका आपण पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. इथे फुल टॉस पद्धत चेंडू. इथे देखील मोठा फटका. वाईड इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू सीमा पार. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे सर्व खेळाडू आणि आज त्यांचे पाठीराखे आपण भरपूर अति पाहू शकाल. कारण प्रत्येक गावाला अभिमान असतो की आपला संघ जेव्हा फायनलमध्ये प्रवेश करतो एक ट्रॉफी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. तर वल्लभ संघ देखील उपस्थित झालाय. तर नांदिवली कोलीवाडा क्रिकेट संघ जर आपण पाहत असाल युट्यूबच्या माध्यमातून आपण देखील आलेत. चला तिन्ही संघांचा मनापासून आभार व्यक्त करूया. चेतन ढोणे लवकरच लग्नाच्या विवाहात अडकणार आहेत मित्रांनो. आता त्यांना पुढच्या इनिंगसाठी देखील आपण शुभेच्छा देऊया. प्रतीक भोईरवर हल्ला बोल केला जातोय. योगेश पाटील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडूवर षटकार मारल्यानंतर हा चेंडू लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव संख्या 31. 31 धावा. दमदार सुरुवात राहिली या षटकाची. 2 षटकारानंतर तिसऱ्या चेंडूवर इथं एकेरी धाव येते. 31 धावा. प्रतीक भोईरवर हल्ला बोल केला जातोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल टीम गावदेवी आंबे संघाकडून. गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. गोलंदाज तयार. वापकर ओव्हर द विकेट. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू उतरला होता. इथे पहा डॉट चेंडू फेकला जातोय. योगेश पाटीलला कुठेतरी स्ट्राईकवर घेऊन येणं गरजेचं राहील. कारण की इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला योगेश पाटीलच्या बॅटमधून 2 दमदार हिट खरं तर लगवले गेले. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 31. 2 गडी बाद. अद्याप षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा तयार. फुलटॉस होता. मोठा फटका येईल का. कॅच ड्रॉप आणि खराब क्षेत्ररक्षण गावदेवी आंबे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू जातोय सरळ सीमा पार. 4 रन. असताना त्याचा त्रास होईल. अतिशय सोपा झेल होता.
आशीर्वादकडून झाली चुकी आणि त्याचा फायदा इथे फलंदाज पंकज आणि खानव टीमला मिळाला. शेवटचा चेंडूवर मोठा फटका लगवायचा होता ऑन साईडला. अगेन जर स्पिन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाहीये. पंचांचा इशारा होतोय लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळते. पूर्वार्धाचा खेळ इथं संपन्न होतोय. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. आई गावदेवी 11 संघाने 36 धावा केल्यात आणि 37 धावांचं लक्ष ठेवलंय ते आई गावदेवी आंबे संघासमोर. आपण आत्ता शुभागमन पाहिलं ते दोंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 4 ट्रॉफ्याज उपलब्ध झाल्यात आणि मोलाचं सहकार्य लाभलं ते संतोष चौधरी साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मी नितीन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मी बलराम शेठ शिनारे साहेब यांना विनंती करतो सिद्धिविनायक फार्म हाऊसचे ओनर तथा दुंदरे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय बलिराम शेठ शिनारे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दोंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी साहेबांचा इथे सन्मान आपण करावा. ज्यांच्या वतीनं स्पर्धेला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला लाभल्या आहेत आणि मोलाचं सहकार्य ज्यांचं आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं ते सन्माननीय संतोष चौधरी साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर अमित पाटील ज्यांच्या वतीने 1111 रुपयाची देणगी इथे या स्पर्धेसाठी देण्यात आली ते अमित पाटील यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. 36 धावा झाले, 37 धावांचं टार्गेट असेल. मी वसंत सिनारे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमित पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं आपण शुभ सन्मान करावा. तर गावदेवी आंबे संघाचे आपण खंदे समर्थक अभिजित पाटील यांना देखील आपण पाहतो की सातत्याने आंबे क्रिकेट संघाला त्यांचं दमदार योगदान लाभतंय. अभिजित आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. चला सलामीची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवा टीम गावदेवी क्रिकेट क्लब आंबे. आम्हाला कूलर उपलब्ध झालाय त्यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. अक्षय सिन्हारे साहब अपन यावं व्यासपीठावरती. तो बिल्कुल चलते हैं मैदान के अंदर जहां पर जीत के लिए लक्ष्य संदेश 18 गेंदों में 37 यानी कि प्रति ओवर 12 से अधिक रन बनाने पड़ेंगे. सभी दर्शकों का स्वागत करेंगे और चलते हैं इस मैच के तरफ. प्रसाद पाटिल साहब उर्फ PR भाई पाला ज्यांच्या वतीनं आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी उपलब्ध लाभल्यात त्यांच्या समेत आपण पाहू शकाल ज्यांनी आम्हाला कूलर दिलाय. अक्षय सिन्हारे साहेब यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो.
यस गेम इज ऑन, मैच बिल्कुल यहाँ पर स्टार्ट होगा। बल्लेबाज तैयार और पहली गेंद के ऊपर बल्ले का बाहरी किनारा जरूर लगा था, डायरेक्ट हिट हुआ है, लेकिन वहां पर अरे क्या देख रहे हैं मेरे भाई, पीछे देख, यहाँ पर प्रतीक को मौका था रन आउट करने का। चलिए तीसरे अंपायर की बिल्कुल मांग की गई है वहां पर रन आउट के लिए, जहां पर रन लेना चाहते थे। डायरेक्ट हिट तो हो चुका है, लेकिन अंपायर देंगे ये खिलाड़ी आउट है या नहीं। तीसरे अंपायर की तरफ मांग की गई है अंपायर सैंडी पालकर ने। नॉट आउट करार। तो चलिए बिल्कुल यहां पर रिस्की रन था ये वहां पर, जहां पर एक रन डॉट बॉल की समाप्ति नजर आई। और शॉट ऑफ गुडलैंड, जबरदस्त यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन। लंबे कद के गेंदबाज है प्रतीक, बढ़िया बल्लेबाजी भी कर लेते। पिछले 2 साल पहले जो इन्होंने शुरुआत की थी, काफी निखर कर आए, बाहर कर आए, और गावदेवी 11 खानाओं की तरफ से काफी कमाल का क्रिकेट खेलते हुए। लक्ष्य है टोटल 37 रनों का, और इसी लक्ष्य का पीछा करते हुए शुरुआत बेहतर देनी पड़ेगी गावदेवी आंबे टीम को। इस बार बड़ा शॉट खेला है, सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 6 रन। मैदान के मंच के ऊपर आए, और नीचे नितिन ने बिल्कुल बादशाह भाई यानी कि बाला भाई का गाना बिल्कुल बढ़िया संगीत सुनाते हुए 6 रनों के साथ पारी का आगाज किया, और टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ फिलहाल 6 रन। बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन, 37 रनों का लक्ष्य है, लेकिन उस लक्ष्य का पीछा करते हुए शुरुआत काफी जबरदस्त की थी गेंदबाज ने, लेकिन ये छक्का आने के बाद थोड़ा सा दबाव। एक और बड़ा शॉट खेला, लेकिन इस बार कप्तान योगेश गेंद के नीचे, कोई गलती नहीं, और बल्लेबाज होंगे आउट। इसी के साथ ये पहला करारा झटका गावदेवी आंबे टीम को। खेल का पहला दिन आपने देखा तिरंगा ट्रॉफी का, तो आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली, ये पहले दिन टीम सुपर 4 में क्वालिफाई हुई। दूसरे दिन अमन ब्रिगेड 11 श्री गणेश वल्लभ, ये टीम क्वालिफाई हो चुकी है दूसरे दिन। और तीसरे दिन नंदिवली कोलीवाड़ा यानी कि कल्याण मनपाड़ा विभाग की टीम। और अंतिम आज दिन खेल का, उसमें कौन जाएगा, गावदेवी खानाव या गावदेवी अंबे टीम, यानी कि पहला सेमीफाइनल खेला जाएगा। इसमें से जो टीम जीतेगी वो अमन ब्रिगेड श्री गणेश वल्लभ टीम के खिलाफ खेलेगी, और दूसरा सेमीफाइनल आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली विपक्ष गावदेवी नंदिवली कोलीवाड़ा, इनके खिलाफ सेकंड सेमीफाइनल खेला जाएगा। फिलहाल ये क्वार्टर फाइनल का मैच है, दोनों भी टीमों के लिए महत्व क्वालिफायर मैच। शॉर्ट पिच लाइन की बॉल, खड़े खड़े मारने का प्रयास किया था, थोड़े से घुस के मारते तो ये बड़ा शॉट फाइन लेग लॉन्ग लेग के ऊपर से जरूर मिल सकता था, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। जो पहले 2 ओवर गावदेवी अंबे टीम ने पहले इनिंग्स में काफी खतरनाक फेंके, बिल्कुल उसी तरह की गेंदबाजी गावदेवी खाना टीम की गेंदबाजों की ओर से नजर आती हुई। राइट आर्म ओवर द विकेट से पावर प्ले का ये ओवर, जहां पर एक छक्का अभी तक निकला है। फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है, वहां पर फील्डर आते हुए दूर से 1 रन तो जरूर मुकम्मल। दूसरे की कोशिश, तेजी के साथ यहां पर दूसरा रन पूरा किया, और देखते देखते ओवर भी समाप्त हो चुका है। और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 1 विकेट के नुकसान के ऊपर 8, यानी कि जीतने के लिए अब चाहिए 12 गेंदे 29 रनों की जरूरत।
उस बल्लेबाजी के दम को रोका, छक्का लगा, उसके बाद तुरंत विकेट निकालने की ताकत दिखाई। अब यहाँ पर फिर से एक बार बॉलिंग मार्क पर देख सकते हैं जिस गेंदबाज ने, लसित मलिंगा का एंगल इस गेंदबाज का, बहुत साइड आर्म गेंदबाजी करते हैं, जैसे श्रीलंका के नुवान तुषारा, मतीशा पतिराना, फिडल एडवर्स वेस्ट इंडीज के, ऐसी गेंदबाजी हमेशा साइड आर्म करते हैं। वही गेंदबाज मंगेश तैयार, फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है, मिड विकेट में कप्तान योगेश मौजूद है, एक रन तो जरूर पूरा, दूसरे की कोशिश, तू मैं चलिए यहाँ पर सही समय पर वापस भेजा, वरना ये रनआउट के तौर पर विकेट निकाल सकता था, लेकिन दूसरा रन अगर लेते तो वो मेरे ख्याल से शायद पूरा हो सकता था। एक रन बटोरा, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 9 रन। जीतने के लिए अभी भी चाहिए 11 गेंदें और 28 रनों की आवश्यकता। मंगेश राइट आर्म राउंड द विकेट से बॉलिंग करेंगे, दूसरे ओवर की गेंद, यॉर्कर डालने का प्रयास किया है, लगातार योगेश के पास ये गेंदें जा रही है, थोड़ा आगे तेज दौड़े, यहां पर गेंद यहां पर उनके दे दिया चकमा और मिलेगा ये चौका। कर बैठे वहां पर योगेश, थोड़े से तेज दौड़े, जहां पर खुद को कंट्रोल करना मुश्किल हो गया और गेंद ने मात्र उन्हें धोखा दिया और मिलेगा ये चौका। 4 की मदद से रन संख्या पहुंची है टोटल 13 रनों के ऊपर। बढ़िया शुरुआती इस ओवर में अब तक नजर आते हुए खाना अंबे टीम के बल्लेबाजों की ओर से, घुटने के बल पर खेलने का प्रयास, 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरे की कोशिश, क्या कर पाएंगे, खुद अपने फालतू में रोकने में कामयाब हाथ पर होते हुए मंगेश। 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 14, 37 रनों का लक्ष्य, अब 9 गेंदें बची है जीतने के लिए 23 रनों की अभी भी जरूरत है। एक हाथ बड़ा छक्का यहां पर गांव अंबे टीम को एक राहत की सांस दे सकता है, लेकिन जिस तरीके से खतरनाक यॉर्कर के लिए जो गेंदबाज जाना जाता है, इस गेंदबाज के खिलाफ क्या कोई हाफ हेलीकॉप्टर आपके पास है जो महेंद्र सिंह धोनी जिस तरीके से इन यॉर्कर गेंदों को अच्छी तरीके से खेल लेते हैं। मंगेश तैयार, फुल टॉस बॉल, बॉलर के सर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक आप में जरूर है, फील्डर वहां पर अच्छी फील्डिंग नजर करते हुए 1 ही रन मिलेगा। बढ़िया कमबैक मंगेश के द्वारा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 15, जीतने के लिए 8 गेंदें 22 रनों की जरूरत। 2 ताकतवर बल्लेबाज मैदान के अंदर डटे हैं, 8 गेंदें मैदान के अंदर अभी भी बची हुई है और 9 विकेटें गांवदेवी अंबे टीम के खेमे में सुरक्षित है। फिलहाल ये 2 बल्लेबाज जम चुके हैं, रन क्या बना पाएंगे, महत्वपूर्ण मैच जीतेंगे तो ये तिरंगा ट्रॉफी अपने एक घर पर जरूर लेकर जा सकती है। लाइन खराब है, अच्छा हुआ वहां पर विकेट कीपर ने रोका अविनाश ने इस गेंद को, अन्यथा ये डेफिनेटली चौका मिल सकता था। 1+1 2 रन मिलेंगे, व्हाइट बॉल का इशारा। 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है टोटल 17 के ऊपर, 8 गेंदें 20 रनों की जरूरत। क्यों यहां पर ये व्हाइट गेंदें फेंकी जा रही है, ये सवाल भी पूछे जाएंगे, क्योंकि आप जितनी व्हाइट गेंदें करवाओगे उतना ही तकलीफ गावदेवी खाना टीम को हो जाएगा। 8 गेंदों में चाहिए 20 रनों की जरूरत। अंतिम गेंदबाज के ऊपर भी बहुत सारा दबाव होगा, शायद खुद कप्तान योगेश पाटिल को ही वहां पर गेंदबाजी के लिए आना पड़ेगा, क्योंकि वही टीम का तीसरा ओवर करवाते हैं। अब देखेंगे यहां पर उनके हिस्से में अंतिम 6 गेंदों में उनके लिए कितने रन यहां पर रहेंगे। फिलहाल 8 में चाहिए 20 रनों की जरूरत और जड़ में डालने का प्रयास किया है, सिंगल की कोशिश, जी हां वो भी पूरी होती हुई। एक ही रन इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए, यहां से सिंगल चुरा लिया और सिंगल की मदद से टीम का स्कोर पहुंचा है 18 रनों के ऊपर। अब जीतने के लिए चाहिए 7 गेंदें और 19 रनों की जरूरत। एक बॉल आखिरी इस ओवर की बची हुई है, किफायती सिरमारा यहां पर देख सकते हैं मंगेश का। 7 बॉल 19 रनों की जरूरत। क्या यहां पर तलाशना चाहते हैं बड़ा शॉट, लेकिन मंगेश ने मात्र पूरी तरीके से बांध कर रखा है इन बल्लेबाजों को, नहीं मौका दे रहे खुलकर खेलने का। वो भी बाउंड्री मिली है, थोड़ी सी मिसफील्ड हुई जहां पर चौका बटोरा था अंबे टीम के बल्लेबाजों ने। और इस बार बड़ा शॉट खेलने का इरादा, मिडल स्टंप पर पाए गए, लेग बिफोर द विकेट। इसी के साथ ये दूसरा करारा झटका। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची 18, यानी कि जीतने के लिए 6 गेंदें और 19 रनों की जरूरत। ऐसे ये टूर्नामेंट समाप्त होगी, फिर इलेक्शन होगा विधानसभा और उसके बाद रिजल्ट होंगे और उसके बाद आमदार ट्रॉफी यानी कि दादा सरकार, राजेश शेठ कातारा, आकाश शेठ कातारा
और गौरी स्पोर्ट्स नेवाली, आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली, उनकी बड़ी 1 लाख की टूर्नामेंट आपके सामने नजर आएगी, जिनके लाइव लॉट्स आपने 15 नवंबर को जरूर देखे। हर रोज 8 टीमें खेलेगी रेगुलर, यानी कि 32 टीमें, एक 40+ का लॉट 8 का होगा। पहले नंबर 1 लाख, दूसरा नंबर 50,000, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ 25 और अंतिम पंचम क्रमांक भी 25,000। और हर एक टीम के लिए लगभग 16,000 का रेफ्रिजरेटर फ्रिज, यानी कि 5 की 5 टॉप टीमें आएंगी, उन टीमों को फ्रिज दिया जाएगा, कैश प्राइज, ट्रॉफी, बहुत सारे मैन ऑफ द सीरीज के लिए सरप्राइज आपके लिए होगा। क्या होगा वो अंतिम 2 तारीख को राजेश शेट कातरा इनके जन्मदिन के शुभ अवसर पर आपको जरूर पता चलेगा। देवीदास कथाल साहब सह्याद्री धाबा मालिक के उनका जन्मदिन धूमधाम से मनाया गया। तेज बॉल डालने का प्रयास, लाउड अपील की गई थी। अच्छा हुआ कि यहां पर ये गेंद मेरे ख्याल से लेग स्टंप ना छोड़ा, यहां पर अगर वाइड होती तो मुश्किलें पड़ सकती थी, लेकिन यहां पर लेग बिफोर द विकेट, बैट्समैन होंगे आउट। शायद मैच को बनाने का प्रयास करेंगे। आज एक ही टीम खाना में जिन्होंने 50 का आंकड़ा छुआ है, बाकी किसी भी टीम ने 40 के ऊपर तक नहीं गई। इस बार अच्छा शॉट है, फील्डर आते हुए दूर से, फील्डिंग खराब है, क्या यहां पर मिलेगा मौका? जी हां, ये गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन। ये 15, बढ़िया यहां पर चौका मिला, मच नीडेड बाउंड्री। अगर एक हाथ और बड़ा शॉट यहां पर छक्का आएगा ना तो सोचना पड़ेगा गावदेवी खाना 11 टीम के गेंदबाजों को। तैयार है बल्लेबाज पूरी तरीके से इस मैच में। ओ शॉर्ट पिच लाइन की बॉल, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, जगह पर खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। आप 3 गेंदों में चाहिए 15 रनों की जरूरत, यानी कि तीनों के तीनों बड़े शॉट निकालने पड़ेंगे। आइए अमन ब्रिगेड श्री गणेश वल्लभ टीम के कप्तान टॉस बॉक्स में, इसमें से जो जीतेगा वो आपको चुनौती देगा नेक्स्ट मैच में, यानी कि पहले सेमीफाइनल में। ऑन साइड में मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है नीरज, 1 रन तो पूरा, दूसरे का प्रयास कर रहे हैं। और चलिए थोड़ा सा कलेक्टिंग खराब थी वहां पर अविनाश की, मौका मिल सकता था। 2 रन बटोरे बल्लेबाजों ने और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 24, 2 गेंदें और 13 रनों की जरूरत। 2 छक्के भी आते हैं तो भी ये मैच नहीं जीत पाएगी, लेकिन एक हाथ खराब गेंद अगर गिरे, नहीं कोई टीम ऐसी गलती करती इस मौके पर। कुछ टीमें होती है जो कम गलतियां होती है, कई कभी होता है कभी कभार। शॉट तो अच्छा खेला है, लेकिन सीधा जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए अब चाहिए जीतने के लिए। 1 बॉल 7, यानी कि सुबह के सत्र में आपने देखा दुंदरे पाड़ा टीम भी 1 रन से वो मुकाबला गवाई थी, जहां पर 2 गेंदों में उनको भी 13 रनों की जरूरत थी। यहां भी 2 में चाहिए थे 13, अब 1 में चाहिए 7 रनों की जरूरत। और चलिए इसी के साथ मुकाबला जीता गावदेवी 11 खानाव टीम, पहुंची है तिरंगा चषक में सुपर 4 में। अभिनंदन। और पहला सेमीफाइनल खेला जाएगा खानाव विपक्ष वल्लभ के बीच में। तर या स्पर्धेतून रजा घेत असताना सिद्धिविनायक फार्म हाऊसचे ओनर बलराम सिनारे साहेब, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2,000 रुपयाचं योगदान लाभलं, आणि त्यांच्या समवेत वसंत शिनारे साहेब हे देखील या ठिकाणी रजा घेत असताना ज्यांच्या वतीने 1,000 रुपयाचं योगदान लाभलंय, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया। हडलक गावदेवी आंबे क्रिकेट संघ भरपूर चांगला खेळ आपण दाखवलात, परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं। झालेल्या चुका सुधारून पुढच्या स्पर्धेसाठी चांगला खेळ करा, तुम्हाला शुभेच्छा असतील। मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो पाटलांचा छावा दिग्या प्रसाद भाई बादशाह भाई, स्वागत है आपका। वल्लभ क्रिकेट संघ आपण कॅप्टन या शुभम बच्चा पाहू शकाल मित्रांनो की ज्यांनी या स्पर्धेमध्ये मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं।